नमस्कार, मी समाजसेवक श्लोक पेंढारी. काही गणपतीच्या कारणाने मी नाशिकला आलेलो, तर आता नुकताच मला बोळीज पोलीस स्टेशन मधून PSI साहेबांचा फोन आला की श्लोक तुझ्या विरोधात आयुक्तांनी तक्रार दाखल केली की तुम्ही त्यांना ईडीची धमकी दिली आणि अनधिकृत बांधकामाविरोधात तुम्ही व्हिडिओ टाकली. मला आयुक्तांना एवढंच म्हणायचं की आम्ही अनधिकृत बांधकामाविरोधात आवाज उचलायचा नाही का? म्हणजे तुम्ही एकट्यांनी काय ते तिकडे करायचं ते वेगळं, बिल्डरांबरोबर साठलोटा करायचं असेल ते करून घ्यायचं आणि आम्ही अनधिकृत बांधकामाविरोधात आवाज उचलायचा नाही. साहेब, अनिल कुमार पवारांनी सुद्धा हेच केलं की 41 इमारतींची हाय घेतली, पैसे घेतले तर घेतले, हाय पण घेतली आणि आज ते भोगतात त्यांची हायचा प्रकार. माझी आपणास एवढी विनंती, मी तुम्हाला दाखवतो ना अनधिकृत बांधकाम तुम्ही बोलतात ना, नालासोपारामध्ये 5 ते 6 इमारतीचं अनधिकृत बांधकाम सुरू आहे, विरारला 7 माळ्याच्या टॉवरचं अनधिकृत बांधकाम सुरू आहे. माझी अनधिकृत इंडस्ट्रीयल गाले बनतात ते सोडूनच द्या, तो विषय वेगळा. माझा मेन म्हणजे लोड बेरिंग मध्ये गरीब लोक फ्लॅट घेतात, 7-8 लाख रुपयाला ते लोक फ्लॅट विकतात, 7 लाख रुपयाला गरीब लोक फ्लॅट घेतात. उद्या ते लोक बेघर होतील, तुम्ही त्यांना पोचणार आहे का? आता 17 लोकांचा मृत्यू झाला, इमारत कोसळून 17 लोकांचा मृत्यू झाला. ती इमारत सुद्धा अनधिकृत होती, ती बांधून देणाऱ्यावरती पण गुन्हा दाखल झाला पाहिजे. बिल्डर दोषी नाहीये, बांधून देणारा आयुक्त, सहाय्यक आयुक्त, अतिरिक्त सगळे दोषी आहेत माझं म्हणणं आहे. आणि तुम्ही माझ्यावरती गुन्हा दाखल करायचा प्रयत्न करताय. मी कुठल्याही गुन्ह्यांना घाबरत नाही. मी असं आहे की कुठल्याही गुन्ह्यांना घाबरत नाही. मी अनधिकृत बांधकामाविरोधात भरपूर आंदोलनं केली आहेत, मला त्याच्या विरोधात मला त्याची भीती वाटतच नाही. फक्त मला तुम्हाला एवढंच सांगणं आहे, जर हिंमत असेल आणि तुम्ही खरंच व्हाईट कॉलरचे असाल ना, तर या इमारती, मी फोटो दाखवतो तुम्हाला, या इमारती आयुक्त साहेबांनी तोडून दाखवाव्यात ना. आणि मी ईडीला सुद्धा आता तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर सांगतोय की मी ईडीची त्यांना धमकी दिलेली नव्हती, परंतु मी ईडीला पत्र आता देणार आहे की हे जे अनधिकृत बांधकामं झालेत, आयुक्त आल्यापासून जे अनधिकृत बांधकाम झाली याची चौकशी करा. ही अनधिकृत बांधकामं कशी काय झाली आणि कोणाचा याच्या मागे पाठिंबा आहे याची चौकशी करा. असं आमदारांना सुद्धा मी पत्र देणार आहे आणि गणेश नाईक साहेबांना, पालकमंत्र्यांना सुद्धा मी पत्र देणार आहे. माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करायचा प्रयत्न करताय काय? अनिल कुमार पवार साहेबांनी पण हेच केलं, तुम्ही पण आता हेच करताय. ठीक आहे, करा. जय महाराष्ट्र.